महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत बहिणीला। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या अशा चुकीच्या बातम्या, अफवा आपल्याला बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार आणि मग लाडक्या बहिणी बँकेमध्ये चक्रा मारत आहेत। बँकेचे खाते तपासल्यानंतर खात्यावरती 1 रुपया सुद्धा नसतो। त्यामुळे नेमका हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणी वारंवार उपस्थित करत आहेत आणि लाडक्या बहिणींना खरी माहिती या ठिकाणी कुठेच मिळत नाही। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत आणि अशात आता बहिणींना एकदम खरी माहिती या ठिकाणी कुठेच मिळत नाही। तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, एकदम खरी अशी माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते जमा झाले तर 20 हप्ते जमा झाले। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर मग बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। आता मार्च महिना संपला आहे, एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि तरी देखील बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। आता हप्ता जमा होण्यास होत असलेल्या विलंबामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि सध्या लाडक्या बहिणींमध्ये अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। कोणती चर्चा तर लाडकी बहीण योजना बंद झाली की काय असा देखील या ठिकाणी प्रश्न आहे आणि लाडकी बहीण योजना बंद झाली अशी देखील चर्चा सध्या महिलांमध्ये सुरू झाली आहे। आता यामध्ये नेमकं सत्य काय आहे? मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार? एप्रिल महिना सुरू आहे आणि एप्रिल महिन्याचा देखील 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब का होत आहे? तसेच तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती देखील मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल, जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 20 हप्ते जमा झाले असतील, फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला हप्त्याची अत्यंत गरज असेल, पैशांची अत्यंत गरज असेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। साधारणतः 1 ते 1.5 महिना झालं बहिणी हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। आता सरकारकडे सुरुवातीलाच एक विनंती करतो। बघा, सरकारने वेळेच्या वेळी हप्ते देणं आवश्यक आहे। आता बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा झाला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा झाला। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा झाला? मार्च महिन्यामध्ये जमा झाला। आता मार्च महिना संपला आहे, एप्रिल महिना सुरू झाला आहे, पण मार्च महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही। आता रखडलेला मार्च महिन्याचा हप्ता आणि सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि एप्रिल महिन्याचा देखील हप्ता सरकारने एकत्र देणं आवश्यक आहे। आता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, तसेच किती वाजता, कोणत्या वेळेला जमा होणार हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। एकदम खरी अशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू, कारण की सध्या जर सोशल मीडियाचा विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या
चुकीच्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, आज या बँकेमध्ये पैसे जमा झाले, काल या ठिकाणी पैसे जमा झाले, पण यामध्ये सत्य असं आहे की अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. तसेच काही बातम्यांमध्ये असं सांगण्यात येत असतं की याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, त्याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. तर बघा, तसं काही नसतं. ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकार म्हणजेच की महाराष्ट्र राज्याची आहे, संपूर्ण राज्याची आहे. त्यामुळे फक्त याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, त्याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तसं काही नसतं. राज्यातील 36 पैकी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत असतात. त्यामुळे कोणत्याच जिल्ह्यातील बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. तसेच काही ठिकाणी असं देखील सांगण्यामध्ये येत असतं की फक्त याच बँकेमध्ये पैसे जमा झाले, त्याच बँकेमध्ये पैसे जमा झाले. तर बघा, तसं देखील काही नसतं. तुमचं ज्या देखील बँकेमध्ये खातं असेल तर त्या सर्व बँकेमध्ये पैसे जमा होतील, पण फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणं आवश्यक आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल आणि तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तर 100% खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. फक्त स्क्रीनवरती लक्ष देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आता तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर बघा, स्क्रीनवरती बघू शकता, अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, एकाच वेळी 3,000 रुपये येणार, महत्त्वाची तारीख आली समोर. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फक्त काय करायचं आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती समजेल. म्हणजेच की पैसे कधी जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, राज्य सरकारने बहिणींसाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला, तर याबद्दल सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे. फक्त काय करायचं आहे, लक्षपूर्वक पाहत चालायचं आहे. तर बघू शकता, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, मार्च महिन्याचा हप्ता अजूनच जमा झाला नाही आणि मार्च एप्रिलचे पैसे एकत्र येणार का, तर याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे. एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मार्च महिना संपून गेला तरीही खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यात आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र येणार का, असा देखील प्रश्न पडला आहे. कारण की मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आणि एप्रिल महिना चालू झाल्यापासून देखील बरेच दिवस उलटून गेले. त्यामुळे बहिणींना हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. म्हणजेच की मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र येणार का, असा या ठिकाणी आता महिलांना प्रश्न पडला आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार. कशा पद्धतीने 3,000 रुपये मिळणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या मार्चचा हप्ता म्हणजेच की या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता हा लांबणीवरती गेला आहे. त्यानंतर 2 हप्ते एकत्र येण्याची देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हप्ता लांबणीवरती जात आहे. मागच्या महिन्यामध्ये देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा आला. त्यावेळी देखील फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मात्र महिलांना फक्त एकाच हप्त्याचे म्हणजेच की फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळाले. आता यावेळी खरंच महिलांना 3,000 रुपये मिळणार का, असा प्रश्न पडला आहे. म्हणजेच की यावेळेस आता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मिळणार का, असा प्रश्न पडला आहे. तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु पैसे तर जमा होणार आहेत हे तर समजलं. म्हणजेच की आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा कितवा, तर 22वा हप्ता. मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये. या 2 हप्त्यांचे किती झाले, तर 3,000 रुपये जमा झाले. आता हे 3,000 रुपये म्हणजेच की जमा झाले नाहीत, परंतु या 2 हप्त्यांचे किती झाले, तर 3,000 रुपये झाले. तर हे 3,000 रुपये आता एकत्र जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा,
लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. सध्या एप्रिल महिना सुरू आहे, त्यामुळे मार्च महिन्याचा रखडलेला 21वा हप्ता, सध्या एप्रिल महिना सुरू आहे, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार का, तर असा बहिणींना प्रश्न पडला होता. आणि त्यातच महत्त्वाची माहिती समोर आली. कोणती महत्त्वाची माहिती समोर आली, तर आता बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार. कोणते 2 हप्ते जमा होणार, तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, या 2 हप्त्यांचे किती, तर 3000 रुपये आता पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, 2 हप्त्यांचे किती, तर 3000 रुपये जमा होणार. हे तर सर्वांना समजलं, परंतु हे 3000 रुपये नेमके कधी जमा होणार, तर हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा होणार, हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता हे सर्वच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं नाही, कारण की सरकारने बऱ्याच महिलांचा हप्ता हा बंद केला आहे. आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, तर बघा आता 2 हप्त्यांचे किती, 3000 रुपये जमा होणार. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार, हे तर समजलं. आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्वच निकषामध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील, ज्या महिलांनी EKYC केली नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता ज्यांनी KYC केली नाही त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान EKYC मध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या आहेत तर त्यांना एक संधी देण्यामध्ये आली आहे. त्यांना 31 एप्रिलपर्यंत KYC करण्याची सरकारने मुदत दिली आहे. म्हणजेच की बघा, ज्या देखील महिलांकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा महिलांना EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने एक शेवटची संधी दिली आहे. 31 एप्रिलपर्यंत EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करता येणार आहे. ज्या देखील बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करावी. ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, आता 2 हप्त्यांचे किती, 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. कधी जमा होतील, तर बघा, याच एप्रिल महिन्यामध्ये अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, फक्त EKYC पूर्ण असेल अशा बहिणींच्या खात्यावरती, ज्या बहिणी निकषामध्ये बसत असतील आणि ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करावी. EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 एप्रिल पर्यंत मुदत आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगत आहे बघा, मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता कधी जमा होणार, तर राज्य सरकारने अद्याप देखील तारखेची अधिकृत घोषणा केली नाही. परंतु सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार याच एप्रिल महिन्यामध्ये अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे. आणि सध्या ज्या सोशल मीडियावरती बातम्या येत असतात की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की पैसे जमा झाले, तर अशा कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत फक्त 20 हप्ते जमा झाले आहेत,
हे लक्षात घ्या आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता याच एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे, हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवरतीच विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती कळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.